स्वादिष्ट स्वयंपाकासाठी लक्षात ठेवण्यासारख्या 12 किचन टिप्स। नंबर 1, शेव करताना बेसन, तिखट, हळद, ओव्याची पूड मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे आणि भिजवण्याच्या पाण्यामध्ये मीठ व हिंग कालवावे, यामुळे शेव सफाईदार निघतात। नंबर 2, बटाटे वडे किंवा भजी करताना बटाट्याचा मसाला संपतो आणि खाली नुसते भिजवलेले पीठ शिल्लक राहते। अशा वेळी झारा वापरून पिठाची खारी बुंदी तळावी, त्यापासून बुंदी रायता किंवा बुंदी भडंग तयार करू शकतो। नंबर 3, भाजीला फोडणी देताना तेलामध्ये मोहरी टाकल्यास तडतडण्यासाठी तेल जास्त गरम होते, अशातच त्यात हळद हिंग टाकल्यास जळून जाते। यासाठी हळद हिंग टाकताच गॅस बंद करूनच फोडणीमध्ये टाकावे, नंतर त्यात कोणतीही भाजी घाला। नंबर 5, तुम्हाला साबुदाणा वडा क्रिस्पी खमंग हवा असल्यास साबुदाणा कोरडा मिक्सरला बारीक पावडर करून घ्यावी, नंतर त्या पावडरमध्ये वडा बनवून घोळवावे व तळावे, यामुळे वडा अतिशय क्रिस्पी होतो। नंबर 6, वजन कमी करण्यासाठी तुळशीच्या पानाचा रस आणि त्यात लिंबू पिळावे, हे रिकामी पोटी सकाळी घेतल्यास तुम्हाला लगेच फरक दिसेल। नंबर 7, डोसा इडलीसाठी खोबऱ्याची चटणी बनवताना थोडी हरभऱ्याची डाळ भिजत घालून चटणीमध्ये वापरावे, यामुळे चटणी घट्ट होऊन चविष्ट होते। नंबर 8, पत्ताकोबीची भाजी बनवताना वरचे पान चिरावेत, उरलेला कोबी फ्रीजमध्ये तसाच ठेवून द्यावा, यामुळे जास्त दिवस टिकतो। 2 भागात कापलेला कोबी काळा आणि लवकर खराब होतो। नंबर 9, या दिवसात सकाळी मसालेदार नाश्ता करू नये, अपचन होऊन छातीमध्ये जळजळ होऊ शकते। नंबर 10, चपाती लाटताना पोळपाटाखाली एक कापड नाहीतर वर्तमानपत्रे ठेवावी, म्हणजेच सांडलेले पीठ लवकर गोळा करण्यास मदत होईल। नंबर 11, सुक्या भाजीत किचन किंग मसाला टाकावे, यामुळे भाजीचा स्वाद आणखीनच वाढतो। नंबर 12, भरणीमध्ये हळद भरत असाल तर आतील बाजूस भरणीच्या थोडेसे तेलाचा हात फिरवावा, मग हळद भरावी। पिवळा रंग भरणीला यामुळे चिकटत नाही। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार। व्हिडिओतील किचन टिप्स व माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा। अशाच नवनवीन किचन टिप्स व माहितीसाठी आपले या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल। धन्यवाद।